ज्या पाठ्यपुस्तक मंडळ आहे त्याच्या त्या सदस्य आहेत आणि त्यांना मानाचे 3 पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यापैकी डॉक्टर R.S. दवे प्रेरणा पुरस्कार जो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे दिला गेला, डॉक्टर M.H. पिंपळखरे पुरस्कार जो एज्युकेशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे दिला गेला, डॉक्टर M.H. पिंपळखरे पुरस्कार जो टिळक कॉलेज एज्युकेशन टिळक कॉलेज शिक्षणशास्त्र त्यांच्यातर्फे दिला गेला आणि मॅडमांना NCERT न्यू दिल्ली यांचा देखील नॅशनल अवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन टीचर एज्युकेशन हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि त्या विविध ज्या इतर संस्था आहेत त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. ब्रिटिश काउन्सिल येथे त्या वर्कशॉप मध्ये ट्रेनिंग देतात. त्यानंतर MKCL म्हणजे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ येथेही त्या जे शिक्षक असतात त्यांच्यासाठी त्या तज्ञ म्हणून तिथे जातात, व्याख्यान देतात. त्यानंतर बालभारती आहे आणि आपले जे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे तिथे त्या रिसोर्स पर्सन म्हणून असतात आणि सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या खूप साऱ्या संस्थांशी मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचा बायोडेटा खरं तर इन शॉर्ट म्हणजे असं देणं खूपच अन्याय होईल माझ्याकडून आणि ते काय म्हणतात एक प्रभाग मांडला जाईल मॅडम. तर माझ्याशी म्हणजे जितकं कमी वेळात शक्य होईल तितकं मी सांगते तुमच्या आणि मॅडम बऱ्याच अकॅडमिक काउन्सिल त्याच्या मेंबर आहेत, रिसर्च अँड रेकॉग्निशन कमिटी पुणे युनिव्हर्सिटी त्याच्या मेंबर्स आहेत, MPhil PhD कमिटी ज्या आहेत त्याच्या मॅडम मेंबर आहेत, अकॅडमिक काउन्सिल टिळक महाराष्ट्र विद्यापीठ त्याच्याही त्या मेंबर आहे आणि MIT वर्ल्ड पीस विश्वशांती युनिव्हर्सिटी त्याच्याही त्या मेंबर आहेत. तर अशा या प्रदीर्घ अनुभव असलेल्या ज्या वर्तक मॅडम आहेत त्या आपल्याला वक्ता म्हणून लाभलेल्या आहेत. आणि माझा वैयक्तिक अनुभव असा सांगायचा, मी गेल्याच महिन्यामध्ये पुणे विद्यापीठाचा एक कोर्स अटेंड केला आणि त्या कोर्समध्ये आम्हाला मॅडम आल्या होत्या मायक्रो टीचिंग शिकवायला आणि तेव्हाच मला असं वाटलं होतं की नाही आपण आहे ना मॅडमला परत आपल्या इथे काही संधी अशी आली किंवा असा काही प्रोग्राम अरेंज केला तर आपण बोलूया. आणि खरंच मी जे त्यांच्याकडून शिकले तर त्याचा फायदा जे माझे शिक्षक आहेत आता पार्टिसिपंट जे शिक्षक आहेत तर त्यांना खरंच होईल. आणि मला असं वाटतं की मॅडम जेव्हा लेक्चर सुरू करतील आणि मॅडम ज्या पद्धतीने शिकवतील ना तर मला तुमच्याकडून जो प्रतिसाद मिळेल, आता मी काही जास्त बोलणं खरं तर योग्य ठरणार नाही पण पुन्हा एकदा मॅडम तुमचं स्वागत करते मी आणि आता सुरू करू शकते. धन्यवाद सुजाता मॅडम. प्रथम मी सगळ्या आयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला तुमच्या सगळ्यांबरोबर माझे थोडे विचार जे काय आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करण्याची ही एक संधी दिलेली आहे. हॅलो, थोडं तुमचा परिचय द्या मॅडम प्लीज. ललिता वार्तक. हा ठीक ठीक, परिचय मागत होतो आणि विषय 2 गोष्टी. टॉपिक कोणत्या टॉपिकवर शिकवणार आहात ते प्लीज. भाषा कौशल्य. हॅलो, भाषा कौशल्य. हा ओके मॅडम, थँक्यू. येस, तुम्ही सगळेजण अनुभवी आहात, तुम्ही सगळेजण प्रत्यक्ष शाळेत शिकवत आहात त्यामुळे तुमचा एक वेगळा अनुभव असणार आहे मुलांबरोबर जेव्हा तुमच्या आंतरक्रिया होतात तेव्हा. मी एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात काम करते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन कसं शिकवावं या बाबतीत माझं प्रामुख्याने काम असतं आणि त्या अनुषंगाने मी अनेक काय म्हणूया कृती, ऍक्टिव्हिटीज किंवा स्ट्रॅटेजीज, तंत्रनीती ह्या तयार करत असते. भाषा शिक्षण हे माझं आवडतं क्षेत्र आहे. आज पण मी जे काय तुमच्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये लेक्चर असं मला नाही घ्यायचंय. मी एक 5-6 ऍक्टिव्हिटीज डिझाईन केलेल्या आहेत आणि आपण सगळे मिळून त्याच्यात सहभागी होणार आहोत आणि त्या सोडवत असताना म्हणजे त्या कृती करत असताना आपण कोणती भाषिक कौशल्य विकसित करतो आहोत मुलांची याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यांनी सहभाग घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करते आहे आणि मी माझं स्क्रीन शेअर करणार आहे.
स्क्रीन दिसतो आहे माझा? येस मॅम. हो. हो मॅडम. उघडतंय? येस मॅडम. हो मॅडम, दिसत आहे. पीपीटी दिसतंय? पीपीटी दिसतंय? नाही. एक मिनिट, मी परत शेअर करते. हो. ओके. मॅडम पीपीटी ओपन करा. हो, तेच ओपन करते. ओपन केलं होतं पण आय डोंट नो का दिसत नाहीये. आता दिसतंय का? पीपीटी दिसतंय? अजूनही दिसत नाही. नाही, अजूनही दिसत अरे? नाही मॅडम. हा, नाही दिसत आहे. दिसत नाहीये मॅडम. बॅक जाऊन रिफ्रेश करा. हा, मी परत हे करते. एक मिनिट. प्रॉब्लेम. आता दिसतंय? नाही. अजून नाही दिसत आहे? नाही मॅडम. अरे नाही एक दिसत आहे मिनिट. मॅडम. तुम्ही रिजॉईन करा परत एकदा. कदाचित काहीतरी प्रॉब्लेम झाला. हा, मी काय करते, मी हे परत लावते माझं पेन ड्राईव्ह. एकच मिनिट. Madam, you can do one thing. Madam, this is Dr. Pankaj. You can do one thing. You just email your PPTs to us. We will display it from there. So there is no need to Okay. just send it to us. We can do it from here, and you can start Okay. speaking. Yeah. Okay. Yeah. Please email What to I'll me. do is Okay. On the same email, I'll Same email. Yes, same email. I am also copying my email over this chat box, so you can copy directly if you don't find it in your email address. Okay. I have copied pankaj.linguistics@gmail.com. Okay. Yeah. Okay. I'll just send. Right. I'll just send it. Yes. एकच मिनिट. NTS team, can you hear me? Yes, sir. Yeah, I am forwarding these slides of Dr. Vartak, and please be ready to display them to the participants. Okay. And you have to listen very carefully. As Dr. Vartak will say, you have to move them. You have to play them on the screen. Next slide. Okay. आणि विंडो ना ते दिसत नाहीये पण, कारण हे दिसतंय. नाही, स्क्रीन ओपन नाही. हे शेअर म्हणायचं. Otherwise, ma'am, you just open the PPT. Yeah. Yeah, your screen is Latika Vartak. Yeah. He's helping me out. Ma'am, click your whole screen. Present your whole screen, not a single window. Okay. Present your. Just stop presenting. Okay. Click on present now. And then your entire screen. Click on your Okay. entire screen. Yeah. Entire screen म्हणजे. पार्टिसिपेंट कृपया अपने माइक को अनम्यूट कर लें, सॉरी म्यूट कर लें। और जब मैडम पूछती है तो हम लोग यहाँ से देख रहे हैं, आप लोग ना बोले कि दिख रहा है या नहीं दिख रहा है। ओके, ये भी दिखाई दे रहा है? हाँ यस मैम, अब दिख रहा है मैम। यस, ओके। यस मैडम। हो मॅडम. दिख रहा है मैडम। पार्टिसिपेंट कृपया म्यूट रखें अपने माइक को। यस मैडम। आपण सगळेजण आज भाषा कौशल्यांबद्दल एकमेकांशी थोडासा संवाद साधणार आहोत। भाषा हे अत्यंत प्रभावी किंवा मानवाच्या जीवनात एक खूप महत्वाचं स्थान भाषेला आहे। तर मला प्रथम थोडेसे तुमचे विचार हवेत की आपण नेमकी भाषा का शिकावी किंवा भाषेचा उपयोग काय आहे आपल्याला।
एकेकाने अनम्यूट करून एकेकाने सांगावं भाषेचा उपयोग काय आहे, आपल्याला का शिकावी आपण भाषा. आपल्या भावनांचं आदान प्रदान करण्यासाठी, आपल्या भावनांचं आदान प्रदान करण्यासाठी, आणखी दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग करण्यासाठी. हॅलो मॅडम, भाषा हे विचार व्यक्त करण्याचं साधन आहे. विचार व्यक्त करण्याचं साधन करण्यासाठी छान पोहोचवण्यासाठी विचार साधन आहे. विचार एकमेकांना सांगण्यासाठी विचार अभिव्यक्तीचे प्रमुख साधन आहे. अभिव्यक्तीचं एक साधन आहे. छान. हा झाला आपण एक वैयक्तिक विचार किंवा भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन. पण शिक्षणामध्ये आदान प्रदान करण्यासाठी बरोबर आहे, पण शिक्षणामध्ये भाषेचा उपयोग काय आहे नेमका, किंवा शिक्षण क्षेत्रात आपण भाषा कशासाठी वापरतो, तर त्याची प्रमुख काही कारण आहेत. ललिता मैम, आपकी आवाज म्यूट हो गई है गलती से पार्टिसिपेंट को म्यूट करने के. आप अपने माइक को अनम्यूट कर लें. मॅडम मॅडम वर्तक मॅडम. येस, हा येतं ऐकू. हो येस मॅडम. आणि हे पण दिसतंय ना. हो हो हा ठीक आहे. येतं, ऐकायला येते आता. ऐकायला येतं आणि दिसतंय पण. हो हा ओके. तर एक तर मी प्रथम म्हटलं तसं शिक्षण क्षेत्रामध्ये काय उपयोग आहे, तर शिक्षक म्हणून आपण उत्तम प्रकारे संप्रेषण आपल्याला करता आलं पाहिजे, प्रामुख्याने जेव्हा आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहोत. आता हे शिकवत असताना आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही मिळवावी लागते. माहिती किंवा ज्ञान आपण म्हणूया, कारण आपल्याला जरी आपण भाषा शिकवत असलो किंवा इतर कुठलाही विषय शिकवत असलो तरी त्याच्यामध्ये येणारे नवनवीन प्रवाह जे आहेत ती माहिती आपल्याला सारखी मिळवणं हे आवश्यक आहे. आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने जेव्हा जायचं असतं तेव्हा त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, किंवा त्यांना कोणत्या प्रकार भाषेच्या बाबतीत विचार केला तर त्यांना कोणत्या प्रकारची भाषा आवडते, त्यांना कोणत्या प्रकारचं साहित्य आवडतं, हे सगळं आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपल्याला भाषेचा उपयोग होतो. शिक्षक म्हणून आपल्या वर्गामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात आणि प्रत्येक जण एका वेगवेगळ्या संस्कृतीमधनं येत असतो. मग त्यांना समजून घेणं हे आपलं शिक्षक म्हणून प्रथम कर्तव्य आहे आणि ह्यासाठी सुद्धा आपल्याला भाषेचा उपयोग होतो. तसंच आपण भाषेचा जितका जास्ती अभ्यास करू तितका आपला एक व्यापक दृष्टिकोनही निर्माण होतो. आणि अर्थातच खूप महत्वाचं म्हणजे आपल्याला चांगली भाषा येत असेल, उत्तम भाषा येत असेल तर आपण आपल्या व्यवसायातही विविध पद्धतीने प्रगती करू शकतो. आपण उत्तम लेखन करू शकतो, आपण उत्तम वाचन करू शकतो आणि त्यामुळे भाषा शिकणं किंवा भाषेचा एक वेगळा उपयोग किंवा महत्व असं आपण म्हणूया आपल्या शिक्षणामध्ये आहे, शिक्षक म्हणून आपल्यासाठी आहे. आता जेव्हा आपण कुठलीही भाषा म्हणतो तेव्हा मला असं वाटतं आपण सगळेच जण मान्य कराल की भाषेची ही 4 प्रमुख कौशल्य आहेत: ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे, किंवा श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन. ही 4ही कौशल्य जेव्हा आपल्याला उत्तम प्रकारे यायला लागतात तेव्हा आपण भाषा चांगली बोलतो, चांगली लिहितो किंवा आपल्याला भाषा चांगली येते असं म्हणता येईल. आता शाळेमध्ये आपण नेमकी भाषा कशी शिकवतो, तर असं म्हणतात की भाषा ही कृतीतून शिकावी. मुलांना नेहमी काहीतरी कृती करायला द्यावी की ज्यामुळे ते भाषेचा उपयोग करतील. मराठी भाषेच्या बाबतीत मला असं वाटतं आपण सगळे मराठीचे शिक्षक आहोत तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की बरेचदा मराठीचा आणि इंग्रजीची तुलना केली जाते आणि आपण अनेकदा असं म्हणतो की विद्यार्थी जे आहेत ते इंग्रजी भाषेकडे वळत आहेत, इंग्रजी माध्यमाकडे वळत आहेत आणि कुठेतरी मराठी भाषेच्या बाबतीत
महाराष्ट्राच्या बाबतीत जर मी म्हटलं तर आमची तर ती मातृभाषा आहे. तुम्ही संबंध भारतभरातनं आलेला आहात आणि तिथे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मराठी शिकवता. आमच्या राज्यामध्ये तर त्याचं महत्व आणखीन वेगळं आहे. पण जेव्हा तुम्ही इतर राज्यात सुद्धा ते शिकवत असाल तेव्हा तितकंच महत्वाचं आहे मराठी विद्यार्थ्यांना येणं. का बरं? तर आपल्या देशामधली ही एक भाषा आहे आणि त्याचं एक वेगळंच साहित्य लेखन आहे, एक वेगळी संस्कृती आहे आणि ती आपण. मॅडम अनम्यूट करा स्वतःला, माईक बंद झालाय. माईक म्यूट. हॅलो मॅडम वर्तक मॅडम. You can unmute at your level. अनम्युटेड नाव. आणखीन एक गोष्ट इथे सांगायची आहे. महाराष्ट्रामध्ये पण काही शिक्षक आहेत नवोदय विद्यालयाचे, ते इथे जे त्यांना ते महाराष्ट्रातले आणि काही बाहेरचे पण आहेत ना, मला दिसते. हा तेच महाराष्ट्रातले आहेतच, त्यांना मी वेगळं महत्व सांगायलाच नको, पण मला असं वाटतं की बाकीच्यांनाही ते माहिती असणं आवश्यक आहे. तर भाषा, जेव्हा मराठी भाषा आपण ही शिकवतो तेव्हा किंवा कुठलीही भाषा आपण शिकवतो तेव्हा प्रामुख्याने कृतीतून भाषा शिकावी असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की भाषा हे प्रथम संप्रेषणाचं साधन आहे आणि आपल्याला ती वापरता आली पाहिजे. तर मराठी सुद्धा आपल्याला जर आकर्षक बनवायची असेल, मराठीचं अध्यापन आकर्षक बनवायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ती वर्गामध्ये शिकवणं आवश्यक आहे. पारंपरिक पद्धती थोड्याशा बाजूला ठेवून वेगळ्या पद्धतीने मला तेच पाठ्यपुस्तक कसं शिकवता येईल याचा विचार आपण शिक्षक म्हणून करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी काही महत्वाच्या कृती मी इथे दिल्या आहेत की गोष्ट सांगणे किंवा लिहिणे. तुम्ही म्हणाल याच्यात नवीन काय आहे, आपण बघणार आहोत. 1-2 कृती आपण बघणार आहोत की गोष्ट सांगताना किंवा लिहिताना आपण काय वेगळं करू शकतो. काही वेळेला आपण गटकार्य देऊ शकतो, भूमिका पालन विद्यार्थ्यांना देऊ शकतो, भाषिक खेळ वेगवेगळे आपण करू शकतो आणि नाट्यकरणही आपण करू शकतो. अशा पद्धतीने आपण आपलं अध्यापन अधिक आकर्षक बनवू शकतो. आता आपण पहिली एक कृती करूया. कल्पना करायची आहे, तुम्ही विद्यार्थी आहात आणि हा रोबो आहे, हा तुमच्या वर्गात आलेला आहे. त्याला तुम्ही प्रश्न विचारायचे आणि तो उत्तर देणार आहे. आता तुमच्या मधला एक जण कोणीतरी रोबो म्हणून ती कृती करेल आणि बाकीचे एक एक करून त्याला प्रश्न विचारतील. कोण तयार आहे तुमच्यामध्ये रोबो होण्याला? तुमच्यापैकी एक जण कोणीतरी रोबो होईल. आपण कृती करणार आहोत, कारण नुसतं आपण म्हणजे लेक्चर देण्याला काही अर्थ नाहीये. कोण आहे? आपलं नाव सांगा. चालेल. सरांनी स्वतःहून सांगितलं की ते रोबो म्हणून काम करायला तयार आहेत. आता बाकीच्यांनी एक एक करून कोरे सरांना प्रश्न विचारायचा आहे आणि कोरे सरांनी ते रोबो आहेत हे लक्षात घेऊन उत्तर द्यायचंय. हे करत असताना मी रोबोचा एक तिथे आकृती दिलेली आहे, त्यामुळे तो रोबो बघायचा आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्रश्न विचारायचे. चला सुरू करूया आपण. कोण विचारतंय? हॅलो रोबो, तुमच्या डोक्यावरचं चक्र काय काम करतं? वैचारिक चक्र. हॅलो रोबो, तुमच्या डोक्यावरचं चक्र काय काम करतं? ते डोक्यावरचं चक्र माझं वैचारिक काम करतंय. तुमच्या हातात कोणतं फळ आहे? माझ्या हातामध्ये सफरचंद आहे, ऍपल आहे माझ्या हातात. एका हातात बरं. ऍपल कशासाठी घेऊन आला रोबो? ऍपल कशासाठी हातात घेतलंय? ऍपलचे फ्रूट आहे. ते फ्रूट म्हणजे तुमच्या दुसऱ्या हातात काय आहे? एक मिनिट, एकेकाने विचारा म्हणजे मग त्यांना त्यांच्यापर्यंत व्यवस्थित. मोरे सर, तुमच्या दुसऱ्या हातामध्ये काय आहे? मोरे सर नाही म्हणायचं इथे. इथे आपण रोबो म्हणूनच त्यांना म्हणणार आहोत. हॅलो रोबो, फाईल घेऊन कुठे निघाला आहात आपण?
फाईल घेऊन मी माझ्या कामाला निघालो ऑफिशियल काम करण्यासाठी, कार्यालयीन कामकाजासाठी निघालो आणि त्याच्या आधी मी फ्रूट खातो अगदी स्वतःला म्हणजे एनर्जेटिक बनवण्यासाठी. तुम्ही तुम्ही रजनीकांतच्या रोबोला भेटलेला आहे का? रजनीकांतच्या रोबोला हॅलो रोबो. रोबो. हॅलो रोबो. हा बोला. तुला कुठल्या कंपनीने तुला बनवलंय? मला हे इंडियन कंपनी नाही, इंडियन रोबो आहे. अच्छा. हॅलो रोबो. हा बोला. आपल्या चष्म्याचा नंबर काय? माझा चष्म्याचा नंबर +2 5 आहे. अच्छा अच्छा. हॅलो रोबो. हॅलो रोबो. आपल्या नवोदय विद्यालयाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? काय? नवोदय विद्यालयाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? नवोदय विद्यालय एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एक खूप चांगली संस्था आहे आणि तिथे नोकरी करणे म्हणजे एक चॅलेंजिंग जॉब आहे. साधारण माणूस तिथे नोकरी करू शकत नाही. हॅलो रोबो. आपल्या दोन्ही खांद्यावर रोबो तुमचं वर्जन काय? हा वर्जन बोला एकेकाने बोला. हॅलो रोबो का हसत आहेत? मी म्हणजे हसणं म्हणजे का चांगलं आहे, ते टॉनिक असतं. तुम्ही सुद्धा हसा. हॅलो रोबो. हॅलो रोबो. तुम्ही कुठलं काम करू शकता बरं? हा तुम्ही कुठलं काम करू शकता का? हो, तुम्ही जे सांगाल तेच काम करतो मी. हो. हॅलो रोबो. आपल्या दोन्ही खांद्यावर अँटिना काय काम करतात? ते अँटिना कशासाठी लावले दोन्ही खांद्यावर? हॅलो रोबो. अँटिना याच्यासाठी. हा माझं ते काय नेटवर्क आहे ते. ठीक आहे. आणि ते नेटवर्क तुम्ही जे आवाज येत नाही. छान. झालाय. हा म्यूट केला होता. चालेल, आपण थांबूया आता इथे. अनेक ओके. प्रश्न आपण विचारलेत रोबोला. अनेक प्रश्न विचारलेत आपण रोबोला. ही आहे एक संभाव्य काम करतात. बरं, अजून कोणाला काही विचारायचंय? विविध घटकांचा उपयोग काय आहे? कुठले आहे बटन आहेत, ते बटन दाबल्यानंतर ते ऍक्शन होतील. ते कळलं का? लगेच तुम्हाला. रोबो. हॅलो रोबो. हा मुळात तुम्ही रोबोचा आवाजच काढत नाहीयेत. रोबो असं नसतं, सांगा बरं. अच्छा, रोबो असा असतो. हा रोबोचा आवाज थोडा वेगळा आहे. ते नाटकीय स्वरूपात मला करावं लागेल. त्यात थोडस माझी ड्रॉबॅक आहे म्हणून समजा. ओके. हॅलो रोबो. आता हॅलो रोबो. तुम्हाला खाण्यासाठी कुठले पदार्थ आवडतात? आता हे बरेचसे पदार्थ आवडतात. तुम्हाला काय सांगू आता मी. रिझल्ट साठी होतो का? काय मॅडम? दुसऱ्या बनवण्यासाठी काही उपयोग होऊ शकेल का? हा, इतर मल्टी म्हणजे टास्क आहे. मल्टी वर्क मी करू शकतो. बर, आता आपण थांबूया. एक मिनिट. हा, आता ही मी जी कृती मुख्य घेतलेली आहे ही बघा, तुम्हीच सगळे खूप एन्जॉय करत होतात मला असं वाटतं. आणि हे मुलंही खूप एन्जॉय करतील. त्यांना पण खूप आवडेल याच्यात सहभागी व्हायला. या कृतीमधून कोणती कौशल्य विकसित होतात हे मला सांगा भाषेच्या दृष्टिकोनातून. विचारांचे आदान प्रदान चांगली होईल. आणखी संवाद बोलणे. संवाद, योग्य प्रश्न रचना, बुद्धीला चालना मिळते. अगदी छान. निरीक्षण शक्ती. अगदी छान. आपल्या बुद्धीला चालना मिळते. आपल्या बुद्धीला चालना मिळते. विचारांचे आदान प्रदान. एक प्रकारचे गटकार्य होते मॅडम. काय म्हणलात? गटकार्य होत. भाषेच्या दृष्टीने प्रश्न कौशल्य विकसित होतं. छोटीशी कृती. मग तुम्हाला विचारेन की तुमच्या
मराठीच्या पाठांमध्ये किंवा मराठीच्या तासांना श्रवण आणि भाषण हे दोन भाषिक कौशल्य श्रवण आणि भाषण काय सर? श्रवण आणि संभाषण अगदी बरोबर आहे. श्रवण आणि भाषण ही दोन कौशल्ये इथे विकसित होतात. भाषा ग्रहण शक्तीचा विकास, बुद्धी क्षमतेला वाव मिळतो. बरोबर. दृक आणि श्राव्य, बुद्धी क्षमतेला वाव मिळतो. दृक आणि श्राव्य अभ्यास, दृकश्राव्य भाषा भित्तीचा विकास आणि भाषा ग्रहण शक्तीचा विकास. बरोबर, अगदी छान. तर तुम्ही मराठीच्या तासाला ही कृती कशी घेऊ शकाल याचा थोडासा नंतर विचार करायचा आहे. आपण शेवटी पुन्हा त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया. मी कृतीच तुम्हाला सांगणार आहे. दुसरी कृती आहे ती अशी आहे की आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहितीये, छोट्या त्या पक्षाची, आभाळ पडलं माहितीये ना सगळ्यांना, की ते पान पडतं प्रत्यक्षात आणि ते छोटा पक्षी तो पळायला लागतो. त्याच्या मागे अनेक पक्षी एकत्रित करतो आणि सगळेजण आभाळ पडलं म्हणून पळत सुटतात. आणि तिथे येतो एक कोल्हा आणि तो त्यांना त्याच्या गुहेत घेऊन जातो आणि खाऊन टाकतो. अशी ती प्रत्यक्ष गोष्ट आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल करणार आहोत. त्या पक्ष्यांच्या मी इथे काही चित्र दिलेत. त्यांच्यापैकी तुम्ही एक कोणीही निवडायचं आणि त्या दुष्ट कोल्ह्यापासून त्या पक्ष्यांना त्यांनी कसं वाचवलं हे 2-3 वाक्यांमध्ये लिहायचं. करणार 1-2-3 मिनिटांमध्ये हे सगळेजण. कोणतंही एक पात्र इथलं निवडा. पहिलं कोण आहे तर एक शेतकरी आहे, दुसरं एक अस्वल आहे, तिसरा एक शिकारी आहे, चौथं एक माकड आहे, 5वा एक रंग लावणारा आहे आणि 6वा एक हत्ती आहे. ह्याच्यापैकी कोणतंही एक तुम्ही निवडा आणि एक 3-4 ओळींमध्ये त्यांनी ह्या सगळ्या पक्ष्यांना कसं वाचवलं ते लिहा. चालेल? सगळ्यांना आलंय लक्षात? सुनील सर कोणतरी आहेत, त्यांनी त्यांचा हात वर केलाय. काही विचारायचंय सर? मॅडम, यातील एकच पात्र वाचवणार आहे का हे सगळे मिळून वाचवतील? प्रश्न हा आहे. एकच जण, एकच कोणीही निवडा. आता एकच निवडूया आणि 1-2-3 मिनिटात लिहून काढा. खूप मोठं नको, 1-2-3 वाक्यांमध्येच फक्त, कारण आपल्याला अजून बऱ्याच कृती बघायच्या आहेत. मॅडम एक सुचवू का? चॅटबॉक्स मध्ये लिहायला लावलं तर ते अधिक योग्य होईल म्हणजे. हो, पण ते बरंच लिहायला लागेल त्यांना. म्हणजे थोडक्यात त्यांना काही जणांना आपण वाचायला सांगूया. चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी हरकत नाही. चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी हरकत नाही. म्हणजे मी शेतकरी आहे. आता ट्रॅक्टरचा हॉर्न वाजवला त्यामुळे आणखीन कोणाचं काही आहे? चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल किंवा लिहून झालं असलं तर तुमचं एकेकानी 1-2 जणांनी वाचून दाखवलं तरी हरकत नाही. आधी नाव सांगा. भावना मॅडम तुम्ही सांगता? हा मॅडम, तुम्ही सांगता? मी सांगा. तुम्ही कोल्ह्यांनी सगळ्या पक्ष्यांना गुहेमध्ये घेऊन गेला आणि तो त्या पक्ष्यांना खाणार
इतक्यात तिथून एक जो रंगवाला होता तो रंगांचे डबे घेऊन जात होता. त्याला अचानक पक्ष्यांचा आवाज आला. तो विचार करायला लागला आवाज कुठने येतो. जाऊन बघतो तर गुहेमध्ये कोल्हा जो आहे तो पक्ष्यांना अगदी खाणार हे त्यांनी बघितले. त्यांनी पटकन आपल्या जवळचा जो रंग आहे त्या रंगाचा एक डबा कोल्ह्याच्या तोंडावर फेकला. कोल्ह्याला काही दिसेना. अशा प्रकारे त्यांनी सर्व पक्ष्यांना खून केली आणि सर्व पक्षी तिथनं उडून गेले. अशा प्रकारे कोल्ह्यापासून त्यांनी पक्ष्यांना वाचवले. छान. आणखीन कोणी? इथे काही जणांनी लिहिलेले आहेत की ट्रॅक्टरचा हॉर्न वाजवला. मॅडम मी विलास गर्जे. हा बोला. मी शिकारी आहे. माझ्या हातात बंदूक आहे. बर. मी गुहेच्या तोंडासमोर जाऊन एक बार उडवतो. त्या बारचा आवाज ऐकून सगळे पक्षी आपोआपच उडून जातात भुर्रकन. बर. आणि वाचतात. छान. हो. आणखीन कोणी? हा मॅडम, हत्ती पक्ष्यांना वाचवायला निघाला आणि त्यांनी सर्वप्रथम त्या कोल्ह्याला आमिष दाखवले की या पक्ष्यांना काय खातोस, याच्यापेक्षा मी तुला छान शिकार देतो चल. आणि कोल्हा भाळला आणि तो बाहेर जसा निघाला तसा हत्तीने पक्ष्यांना खून केली आणि पक्षी सगळे उडून गेले. छान. आणखीन कोण सांगेल? मी शेतकरी आहे. प्रदीप सर ना? प्रदीप मनवर. बोला 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 बोला. कोल्हा जेव्हा पक्ष्यांना गुहेकडे घेऊन जातो तेव्हा मी शेतकरी तिथे पाहतोय की कोल्हा पक्ष्यांना घेऊन जातो, तो खाऊन टाकेल म्हणून तेवढ्यात ट्रॅक्टर घेऊन ते जातो आणि जोर जोरात त्याच्या गुहेजवळ हॉर्न वाजवतो. तो हॉर्न ऐकून पक्षी घाबरतात आणि पक्षी उडून जातात. आणखीन कोणी? दुसरा एखादं हे घेतलंय, अस्वल घेतलंय कोणी किंवा माकड कोणी निवडलंय, कोणी लिहिलंय? हॅलो, मी सुप्रिया देसाई. मी माकड आहे आणि माकडाने आपल्या वाकुल्या दाखवल्या. वाकुल्यांनी आणि खूप चाळे करून त्याला डायव्हर्ट केलं आणि पक्ष्यांना आरोळी ठोकून उडवून दिलं. छान छान. आणखीन? हॅलो. हॅलो. हॅलो मॅडम, मी अस्वल आहे. आम्ही कोल्ह्याच्या जवळ गेलो आणि कोल्ह्याला खूप गुदगुल्या केल्या आणि कोल्हा हसून हसून बेजार झाला. तेवढे पक्षी उडून गेले. हॅलो मॅडम. येस. हो सांगा सांगा. विद्या मॅडम तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट करा. विद्या मॅडम. मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांनी पक्ष्यांना असं सांगितलं की तुम्ही रोज आकाशामध्ये अगदी निवांत अगदी मजेत उडता, आकाशामध्ये तुम्ही राहता. आभाळ कधी तुमच्या पाठीवर पडलं आहे का? माझंच आभाळ कसं काय पाठीवरती पडेल? आभाळ कधी पाठीवर पडत नसतं. तुम्ही निवांतपणे उडा, या कोल्ह्याच्या नादी काही लागू नका. आणि त्यांनी पक्ष्यांना त्यांनी अशा प्रकारे सूचित केलं. बर. छान. आपल्याला आता मला सांगा की ह्या कृतीमधनं, ह्या ऍक्टिव्हिटीमधनं आपण कथा किंवा गोष्ट लिहिणे किंवा सांगणे ह्याच गोष्टी करतो आहोत, पण काहीतरी वेगळं करून करतो आहोत. पारंपरिक पेक्षा काही वेगळं करतो आहोत. कोणकोणती कौशल्य आपण इथे वापरत आहोत किंवा विकसित करण्याचा प्रयत्न करतोय? कोणकोणती कौशल्य इथे विकसित होतील? सांगा बरं. लेखन आणि मॅडम कल्पना विलास अगदी कौशल्य आहे. बरोबर. मॅडम संवाद साधणे. बरोबर. सगळीच भाषा कौशल्य इथे विकसित होतात. कारण
कल्पनाशक्तीचा विकास होतो. अगदी छान. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मनाने जे काय लिहायचं आहे, म्हणजे आपण सगळीकडे ज्ञानरचनावाद असं म्हणतो आहोत, कन्स्ट्रक्टिव्हिझम असं म्हणतो आहोत. तर ते करत असताना मुलांना अशा प्रकारचं स्वातंत्र्य जर आपण देऊ शकलो गोष्ट लिहिण्यामध्ये, गोष्ट सांगण्यामध्ये, म्हणजे कृती करण्यातून, तर मला असं वाटतं त्यांची कल्पनाशक्ती पण तितकीच विकसित होईल. या कृतीमधनं आपल्याला असं लक्षात येईल की त्यांचं, तुम्ही स्वतः गोष्ट सांगणार आहात त्यामुळे संभाषण होणार आहे आणि इतरांचं श्रवण पण होणार आहे. तुम्हाला मी लिहायला सांगितलं त्यामुळे तुमचं लेखन कौशल्यही विकसित होणार आहे आणि तुम्ही वाचणार आहात त्यामुळे तुमचं वाचन कौशल्यही विकसित होणार आहे. आता तुम्हाला असं लक्षात येईल की या एकाच कृतीमधनं आपण चारही कौशल्य विद्यार्थ्यांची विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच एक वेगळ्या पद्धतीने जर आपण आपल्या वर्गात शिकवलं तर मुलांना ते आकर्षक पण वाटतं, वेगळं आहे असं वाटतं आणि अर्थातच ते तितक्या तन्मयतेने त्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. पुढच्या कृतीकडे जाऊया आपण. पुढच्या कृतीकडे जाऊया. हो मॅडम. येस मॅडम. येस मॅडम. आता इथे मी एक चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कुठल्याही एका मित्रमैत्रिणीच्या बद्दल ह्या गोष्टी लिहायच्या आहेत. कुठल्या, आता आपण एकाबद्दलच लिहूया. त्यांचं नाव, त्याचं किंवा तिचं नाव, कुठे राहतात, शाळेत कसे येतात, कोणता विषय आवडतो, कोणता खेळ आवडतो आणि आवडता खाद्यपदार्थ. हे लिहायचंय कोणत्याही एका व्यक्तीचं नाव आणि त्याप्रमाणे आपण एक 2 मिनिटं घेऊया आणि मग आपण एकमेकांशी ते शेअर करूया किंवा सांगूया. आपण शाळेत शिकतो तशी कल्पना करायची आहे का? नाही, तुम्ही तुमच्या खऱ्या मित्राबद्दल लिहिलं तरी हरकत नाहीये, तुमच्या काल्पनिक मित्राबद्दल लिहिलं तरी हरकत नाहीये. इथे तुम्ही ते लिहिणं आणि आम्हाला सांगणं हे अपेक्षित आहे. कसे येतात, कोणता विषय आवडतो हे आहेत ना प्रश्न. शाळेत कसे येतात मॅडम? शालेय जीवनाबद्दल लिहायचं का? शालेय असतं. शालेय जीवनाबद्दल लिहा, हरकत नाही. कॉलेज जीवनाबद्दल लिहा, हरकत नाही. तुम्ही आता काम करता आहात तिथे तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्याबद्दल लिहिलं तरी हरकत नाही. कोणी मित्र घ्या किंवा मैत्रीण घ्या. आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला विचार करण्यासाठी इथे देणार आहे की ही जी आत्ता कृती आपण करत आहोत, मित्राबद्दलचं लेखन किंवा मैत्रिणीबद्दलचं लेखन, चार्ट मध्ये आपण जर काही प्रश्न बदलू शकलो तर हीच कृती आपल्याला इतर विषय शिकवताना वापरता येईल का? आणि जर येत असेल तर एखाद 2 तुम्ही उदाहरणं सांगू शकाल का? हा पण थोडासा विचार करा. तुम्ही उत्तर इथे लिहायला सुरुवात केलेली आहे. काही आशा मॅडमनी इथे लिहिलेलं आहे, रमा त्यांची मैत्रीण आहे, ठाण्याला राहते. तिसरा प्रश्न आहे चालत येते. त्याच्यानंतर मराठी आवडीचा सगळ्यात विषय आहे, सगळ्यात आवडीचा वेळ बुद्धिबळ आहे आणि आवडता पदार्थ पुरणपोळी आहे. छान. श्याम सरांनी लिहिलेलं आहे, त्यांचा मित्र सुरेश आहे, तो अकोल्याला राहतो, तो त्यांच्या बरोबरच येतो म्हणून सोबत येतो असं लिहिलेलं आहे. मराठी भाषा आवडते, कबड्डी आवडते आणि पाणीपुरी आवडते. मला असं वाटतंय कबड्डी आणखीन कोणीतरी, कबड्डी, खो खो आणि सगळ्यांनाच बऱ्यापैकी मराठी आवडत आहे असं दिसतंय. मराठी नाही, कोणाला तरी एकांना शारीरिक शिक्षण विषय मित्राला आवडतो त्यांच्या, असं लिहिलेलं आहे. छान. ह्या कृतीचा नेमका उपयोग काय आहे? ह्या कृतीचा नेमका उपयोग काय आहे? भाषिक तर आहेच, पण आणखीन कोणकोणते उपयोग इथे आहेत? लेखन कौशल्य असणार आहे. आणखीन
मॅडम त्या हॅलो हा बोला बोला. हा मित्राचं व्यक्तिचित्रण पण होतंय. खूप छान. म्हणजे अगदी छान. स्मरणशक्ती स्मरणशक्ती बर छान. म्हणजे मी मॅडम, काल्पनिक करत किंवा शाळेत असं विश्लेषण सांगितलं. करण्याची क्षमता पण वाढत आहे. काय कशाची? विश्लेषण करण्याची. खूप छान. विश्लेषण मॅडम करण्याची क्षमता. मॅडम विषयामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी. बर छान. अगदी छान. आता मला वाटतं ओझरता ज्यांनी उल्लेख केला ते व्यक्तिचित्रण. आपल्याला जेव्हा एखाद्याचं व्यक्तिचित्रण करायचं आहे तर त्याला सुरुवात म्हणून ही कृती आपल्याला घेता येईल. म्हणजे नुसतं आपण जे आपल्याला आज व्यक्तिचित्रण शिकायचं कसं लिहायचं ते शिकायचं आहे, मग ते लिहित असताना आपण अशा अशा पद्धतीने लिहायचं आहे असं टेक्निकल आपण नुसतं जे लेक्चर देऊन किंवा नुसती माहिती देऊन सांगतो त्यापेक्षा कोणतीही एक हीच कृती पण आपण अशा पद्धतीने, आता मी इथे सोपं व्हावं म्हणून मित्रमैत्रिणी घेतलंय, पण तुम्ही असं करू शकता, तुमचा एक आवडता लेखक निवडा, मग त्याच्यावरती आधारित 4-5 काही प्रश्न, म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तकं, तुम्हाला त्यांची भाषा का आवडते, त्यांच्या भाषेचं वैशिष्ट्य काय, त्यांनी लिहिलेल्या काही कवितांचं नाव काय किंवा त्यांनी लिहिलेल्या काही कथांची नावं सांगा. अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं, अशा पद्धतीने तुम्ही केलं तर एखाद्या लेखकाबद्दल किंवा लेखिकेबद्दल त्यांना व्यक्तिचित्रण म्हणून लिहिण्यासाठी या कृतीचा उपयोग होऊ शकेल. मग फक्त भाषेतच होईल का ह्या कृतीचा उपयोग? तर नाही. मी मगाशीच सांगितलं की भाषा कशासाठी असते तर ज्ञान मिळवण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी. हीच कृती आपण इतर विषय शिकवताना, म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल किंवा शास्त्र असेल, गणित असेल, त्या सगळ्यांसाठी सुद्धा आपण अशा प्रकारचे तक्ते करून आपण ते उपयोगात आणू शकतो. मराठीचं आपण थोडेसे शिक्षक म्हणून किंवा काय म्हणूया एक आपल्याला शिकवण्याची जी पद्धती आहे किंवा आपल्या ज्या म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण इनहिबिशन्स म्हणतो त्या थोड्याशा आहेत की आपण पारंपरिक सोडून पुढे कुठेतरी किंवा बदलायला आपण जात नाही. तर आपण जर असे तक्ते करू शकलो वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आणि विद्यार्थ्यांना दिले तर मराठी भाषा हे माध्यम आहे. इट इज अ टूल टू लर्न अदर सब्जेक्ट्स. आणि म्हणून मराठीचा वापर करून मी इतर विषय सुद्धा मुलांना शिकायला उपयुक्त कशी करू शकीन ह्यासाठीची ही एक कृती आपल्याला छान करता येईल. म्हणजे जिथे जिथे वर्गीकरण करायचंय, म्हणजे शास्त्रामध्ये की काय प्राण्यांचं वर्गीकरण असेल किंवा वनस्पतीचं वर्गीकरण असेल किंवा भूगोलामध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत, त्यांची काही वैशिष्ट्ये असतील, तिथून वाहणाऱ्या नद्या असतील किंवा तिथे मिळणारी फळं असतील, तिथे असणारी फुलं असतील, तिथे दिसणारे प्राणी असतील, वेगवेगळे देश आहेत त्यांची माहिती आहे. वृक्षपणे वाचायला देण्यापेक्षा आपण ही जर अशी कृती त्याच्यात घेतली तर ते मुलांना नंतर लक्षात राहण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतं, परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा ते उपयुक्त ठरतं. आणि म्हणून आपण अशा कृती वर्गात जर मराठी भाषेत शिकवताना जर घेतल्या तर त्याचा निश्चित उपयोग होईल. आता आपण पुढची एक छोटीशी कृती बघूया. हा, आता मी इथे काही वाक्य दिली आहेत, वाक्य म्हणण्यापेक्षा शब्द दिलेत आणि मला तुम्ही त्याची वाक्य पूर्ण करून सांगायची आहेत. आता मी एकेकाचं नाव घेईन, त्यांनी मला सांगायचं. हिरेमठ सर मला इथे दिसत आहेत. हिरेमठ सर, तुम्ही पहिलं वाक्य पूर्ण करू शकाल? हो मॅडम. पहिलं वाक्य पूर्ण करायचं. हा. ती फुले फार सुंदर आहेत. उत्तम, छान. आता अथर्व सर, तुम्ही एक वेगळं वाक्य एक वेगळं वाक्य करा. अथर्व सर दिसत होते मला आता. बरोबर. कैलास सर, ही मुलगी अतिशय प्रामाणिक आहे. हॅलो मॅडम. पहिलंच वाक्य फुलांचं. हॅलो मॅडम. ती फुले कोमल आहेत. ती फुले कोमल आहेत. कोमल आहेत. ती फुले कोमल आहेत. छान. भावना मॅडम, तुम्ही सांगू शकाल तेच वाक्य फुलांच्या बद्दलच?
मॅडम ती फुले रंगी बेरंगी आहेत. ती फुले रंगीबेरंगी आहेत. छान. हॅलो मॅडम. हा मॅडम मॅडम मला विचारलं होतं ना मला विचारलं होतं ना हो सांगा ना. माझ्या ती फुले ताजी आहेत. माझ्या ती फुले दृष्टीनं ताजी आहेत. हॅलो सांगा. हा माझ्या दृष्टीनं ती फुले आहेत. ती फुले छान छान. हॅलो मॅडम. हॅलो. ती मुलगी आहे. ती मुलगी नवोदयची आहे. ती मुलगी आहे फक्त ती मुलगी आहे. कडे गेलेलो नाही. ही मुलगी लाजरी आहे. हॅलो मॅडम. अजून फुलेकडे आहे अजून. हॅलो मॅडम मी विलास बोलतोय. ती फुले सुगंधित आहेत. हा मॅडम ती फुले वेचत होती. ती फुले वेचत होती. छान. हे बघा आता ती फुले मोहक आहेत. एक मिनिटं. बरोबर आहे. कुसुम आहे. ती फुले बहुरंगी बहुढंगी व सुवासिक आहेत. खूप छान. मॅडम आता एक ती फुले विविध रंगाची आहेत. ती फुले प्राजक्ताची होती व त्याचा सुंदर सडा पडलेला होता. फुले प्राजक्ताची होती. मॅडम ती फुले तोडू नका. पडलेला होता. ती फुले तोडू नका. ती फुले ती फुले मोहक आहेत. ती फुले मोहक आहेत. बस येस. एक लक्षात घ्या 2च शब्द दिले होते त्याच्यामधून किती वाक्य तयार झाली ते तुम्हीच बघा. आणि प्रत्येकाचं वाक्य वेगळं होतं. कुठलंही रिपीट झालं नाही. याच्यामधनं मुलं वाक्यरचना शिकतायत. याच्यामधनं मुलं त्यांची शब्द संपत्ती वाढवतायत. या कृतीमधनं विद्यार्थी त्यांची कल्पनाशक्ती सुद्धा वाढवतायत. आणि लेखन कौशल्य तर अर्थातच येणार आहे. म्हणजे वाक्यरचना ग्रामर ज्याला आपण म्हणतो ते ग्रामर म्हणून नाही शिकवायचं. व्याकरण म्हणून नाही शिकवायचंय. सहज मी आता तुम्हाला वाक्यरचना कशी करायची ते शिकवणार आहे नाही. ही अशा प्रकारच्या तुम्ही कृती घेतल्यात तर आपोआपच विद्यार्थी वाक्यरचना करायला शिकतील. जिथे चुकतील तिथे तुम्ही त्यांना अडवू शकता, थांबवू शकता, सांगू शकता आणि त्यांच्यात सुधारणा करू शकता. मग अशी मी इथे अनेक वाक्यरचना दिलेल्या आहेत. आपण एक दुसरं आणखीन घेऊया. डॅश त्यांना मदत होईल. शेवटचं वाक्य घेऊया. कोण सांगेल? डॅश त्यांना मदत होईल. कोण वाक्य करू शकेल? त्यांना पैशांची मदत होईल. गरीब मुलांना काय त्यांना पैशांची मदत होईल. त्यांना नाही असं नाहीये. त्यांना मदत होईल हा शेवट आला पाहिजे वाक्याचा. मॅडम ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत होईल. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत होईल. बरोबर. आपण जर वर्गणी सहकार्याने त्यांना मदत होईल. परत सांगा मॅडम. तुमच्या थोड्याशा सहकार्याने त्यांना मदत होईल. छान. आणखीन थोडे पैसे दिल्याने त्यांना मदत होईल. थोडे पैसे दिले. छान. मॅडम आणखीन थोडे पैसे ज्ञानदानाने त्यांना मदत होईल. ज्ञानदानाने त्यांना मदत होईल. छान. आणखीन कोण सांगेल? त्यांना मदत. फुले विकत घेतल्याने त्यांना मदत होईल. छान. आता तुम्हाला लक्षात येईल की मी मुद्दाम ही 2 घेतली. मधलं पण एक आहे की त्या व्यक्ती डॅश काय आहे ते विकत घेत आहेत. हा. आता इथे जर तुम्हाला मी काही वेगवेगळे शब्द द्यायला सांगितले तर नेमके तुम्ही कोणकोणते शब्द देत आहात? म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने कोणते शब्द देणार इथे? ही व्यक्ती डॅश विकत घेत आहेत म्हणजे काय येतील तिथे? कोणते शब्द? गोड आंबे विकत सुवासिक फुले. भाजीपाला. त्या व्यक्ती सुवासिक फुले. कर्म येईल. मी प्रश्न कपडे विकत घेत आहेत त्या व्यक्ती. त्या व्यक्ती केळी विकत घेत आहेत. फळे कर्म होईल तिथे. कर्म घेत आहेत. मी प्रश्न काय विचारलाय तो नीट ऐका. मी तुम्हाला प्रत्यक्ष तिथे कोणते शब्द वापराल हे सांगितलं विचारलं नाही. मी तुम्हाला विचारलं त्या व्यक्ती डॅश विकत घेत आहेत. प्रामुख्याने व्याकरणाच्या दृष्टीने कोणते शब्द तिथे येतील?
हा कोणतरी बोलला सामान्य नामा अनेक वचन अनेक अनेक वचन सामान्य नाम येणार आहे. सामान्य नाम नाम आणि त्याचे अनेक वचन. वस्तुवाचक नाम वस्तुवाचक येतील. बरोबर आहे. म्हणजे वस्तुवाचक नाम वस्तुवाचक नामं जर आपल्याला शिकवायची असतील तर आपण अशा पद्धतीने जर वाक्य तयार केलं तर अनेक वस्तूंची नावं, मुलांना परिचित असणारी नावं, मुलांच्या शब्दकोशामध्ये असलेली नावं तिथे आपल्याला मिळतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि विशेषण येतील काही ठिकाणी, कारण गोड आंबे असं कोणीतरी मगाशी सांगितलं तर त्यामुळे विशेषण पण येतील किंवा नाम आणि त्याच्याबरोबर असणारं विशेषण हे जोडीने आपल्याला तिथे विद्यार्थ्यांना शिकवता येईल. बघा व्याकरणच आहे म्हणजे वाक्य रचना कशी असावी, नाम काय आहे, मॅडम ते वेगळं शिकवायला लागणार नाही, व्याकरण म्हणून शिकवायला लागणार नाही. हॅलो मॅडम. हा बोला. क्रियाविशेषण येणार नाही का तिथं? क्रियाविशेषण कसं येईल सांगू शकाल? त्या व्यक्ती काहीही विकत घेत आहेत. नाही काही काही येणारच नाही. बरोबर अगदी येणार ना. पण प्रामुख्याने नाम आणि विशेषण आहे. प्रामुख्याने नाम आणि छान. असे जे कोण वेगळे असे ज्यांचे वेगळे प्रतिसाद येतील ते निश्चितपणे नोंदवून घ्यावे, कारण लक्षात घ्या ते विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने पण विचार करत आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला व्याकरण सुद्धा जर शिकवायचं असेल तर ते गंमत जम्मत आनंदाने काही कृती देऊन आपल्याला घेता येऊ शकतं. आणखीन एक छोटी कृती आहे. इथे थोडस ते हल्लेलं दिसतं. ही फळांची परडी असं मी लिहिलेलं आहे. तर त्याला एक योग्य क्रियापद आधी मला द्यायचं आहे आणि मग एक वाक्य तयार करायचं आहे. कोणतंही एकच वाक्य तयार करा आणि कोणी एकानेच पहिलं ह्याचं सांगा. फळांची परडी कोण सांगेल पहिल्या? ही फळांची परडी आहे. जयश्री मॅडम. हा फळांची परडी भरा. फळांची परडी आण. फळांची परडी भरली आहे. फळांची परडी भरली आहे. छान. पण झोपडी कोण सांगेल? झोपडी. झोपडी आहे. ही झोपडी आहे. ती झोपडी खूप सुंदर आहे. झोपडी उभारली. झोपडी आहे. हॅलो हॅलो. राजा सज्जी महाली सौख्य कधी न मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. कविता तुम्ही सांगत आहात बरोबर आहे. हा अगदी बरोबर आहे. आता हे लक्षात घ्या. अगदी बरोबर आहे. तुम्हाला लक्षात येईल की आपण जेव्हा म्हणजे वर्गात जातो तेव्हा आता तुम्ही जेव्हा काम करणार आहात पुन्हा वर्गामध्ये जाऊन, तेव्हा आपण जो पाठ आपल्याला शिकवायचा आहे, जो काही धडा शिकवायचा आहे किंवा जी काही कविता आपल्याला शिकवायची आहे ती शिकवण्यापूर्वी जी काही तयारी आपल्याला मुलांकडनं करून घ्यायची असेल त्याच्यामध्ये ह्यापैकी हा विचार तुम्ही निश्चित कराल असं मला वाटतंय. आणखीन एक छोटीशी एक कृती मी घेणार आहे. ती ही पण तुम्हाला लेखन वाचन सगळ्यासाठी उपयुक्त असणार आहे. हे आहेत शब्दांचे ढग. इथे मी अगदी उदाहरणापुरते अगदी थोडेसे शब्द घेतलेत पण हा ढग भरून तुम्ही शब्द घालायचे असतात आणि आता तुम्हाला एक 2 मिनिटाचा वेळ देणार आहे मी आणि हे तुम्ही तुम्हाला वाटतील तितक्या गटामध्ये तुम्ही हे शब्द गटामध्ये हे करायचे आहेत, गटामध्ये विभागायचे पटकन. आणि कोणते गट होतात ते मला सांगा. हे शब्द मी जे दिलेले आहेत ते कळलंय तुम्हाला मी काय सांगतेय? इथे मी तुम्हाला काही शब्द दिले आहेत ते त्यांचे गट पाडा आणि ते गट तुम्ही कशाचा आधार घेऊन पाडले आहेत ते सांगायचे. अन्नाचा एक गट,
खाण्याचा एक गट. शैलजा मॅडम एक मिनिट, शैलजा मॅडम बोलतील. शैलजा मॅडम. हो मॅडम, खाण्याचा एक गट आहे, त्यामध्ये पोळी, मैदा, पराठा हे येईल. त्यानंतर ईमेल, अवयव आहे, शरीराचे अवयव. गोंधळ होतोय मॅडम, एकेकाला बोलायला लावा. सांगितलं शैलजा मॅडम बोलतील, म्हणजे शैलजा मॅडम बोलतील. त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा. शैलजा मॅडम आता सांगतील, आपण सगळं ऐकणार आहोत. शैलजा मॅडम. हा मॅडम, खाण्याचा एक गट आहे, पोळी, मैदा, पराठा हा सर्व खाण्याचा एक गट येईल. त्यानंतर अवयवांचा एक गट आहे, पाय, नाक, हात, मूग, कान यांचा एक गट होईल. त्यानंतर ईमेल, पोस्ट, टेलिग्राम यांचा एक गट होईल मॅडम. बरं, पण आता तुमचे दोन एक संप्रेषणाचे साधने आहे, एक शरीराचे अवयव आहे, छान, एक अन्न पदार्थ, संप्रेषण साधने आणि शरीराचे अवयव. तीन गट आहेत तिथे. छान छान. दोन शब्द मगाशी शैलजा मॅडम तुमचे राहिले, ते तुम्ही वेगळा गट करू शकता किंवा ते तुम्ही कुठल्या गटात टाकणार आहे तुम्ही ठरवू शकता. आता मला तुम्ही थोडा विचार करायचा आहे सगळ्यांनीच, आणि ही कृती गट करण्याची तुमचे इतर विषय जे आहेत, मराठी नाही, मराठी सोडून इतर कोणत्या विषयासाठी तुम्ही वापरू शकता ते मला सांगा. विज्ञान. विज्ञान. सोशल सायन्स. पाककला. पाककला. सोशल सायन्स आणि शरीर रचनाशास्त्र. अगदी इतर म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. मी हे असे अशा कृती काय मराठी व्याकरणासाठी शारीरिक शिक्षा, फिजिकल एज्युकेशन. अगदी छान. व्याकरणामध्ये तुम्हाला वापरता येणार आहे. एक मिनिट. जीवशास्त्रात वापरता येतील. खाद्यपदार्थ. बरोबर आहे. आता हाच विचार करायचा आहे की मराठी जर आपल्याला सगळ्यांची आवडती भाषा बनवायची असेल, मराठी जर अधिकाधिक लोकांनी शिकावी, अधिकाधिक लोकांनी आपल्याला असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा कृती घेऊन इतर विषयां शिकण्यासाठी सुद्धा भाषेचा कसा उपयोग होतो हे आपल्याला मुलांपर्यंत नेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जरी मराठी शिकवत असलो तरी मला असं वाटतं आपण त्याचा विचार करायचा आहे की आपण इतर विषय शिकवायला मराठीचा उपयोग कसा करू. ही पण एक कृती आहे. डाव्या बाजूला तुम्ही शब्द लिहिले. कोणते कॉलम उद्या भरणार? एक मिनिट, आपण पुढची कृती बघूया. मी 2 कॉलम केलेले आहेत, 2 रकाने आहेत. डाव्या बाजूला काही शब्द आहेत, उजव्या बाजूला काही शब्द आहेत किंवा वाक्य आहेत. ते 2-3 शब्द आहेत. डाव्या बाजूची कुठली एक घ्यायची, एक जोडी घ्यायची शब्दांची, आणि दुसऱ्या बाजूतला कोणतंही एक निवडायचं की ज्याच्यामुळे वाक्य पूर्ण होईल. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगते. पहिलं वाक्य करा. आपण जर बघितलं, माफ करा मला माहिती. आपला स्वागत आहे. हा, नमस्ते, आपलं स्वागत आहे. बरोबर. कृपया माफ करा मला माहित नाही. छान. कृपया किती वाजले आहेत? हा, माफ करा मी अनघाशी बोलू शकते का? बरोबर. फोनवर पण आपण हे कसं म्हणणार? माफ करा मी अनघाशी बोलू शकते का? हा, म्हणजे तुमचा टोन तुम्ही जेव्हा हे शिकवणार आहात मुलांना. मॅडम अच्छा परत भेटू.
मॅडम तुमच्यासाठी एक मिनिट, असे सगळे एकदम बोलणार तर मला काहीच कळणार नाही, त्यामुळे एकेकाने बोलायचं. क्षमस्व, मला माहित नाही. छान, माफ करा, मी नमस्ते, आपले स्वागत आहे. छान. किती वाजले ते सांगा. धन्यवाद. परत भेटू. बरोबर. ह्या कृतीमधून सुद्धा आपल्याला मुलांना वेगळ्या पद्धतीने वाक्यरचना शिकवता येऊ शकते. आणखी वापर करणे. हो, अगदी छान. आपण आणखीन एक छोटीशी कृती बघणार आहोत, त्याला स्प्लिट रिडिंग असं म्हणतात. वाचन कौशल्य आहे. हा, आपण याच्यामध्ये आता पुन्हा अभिप्रेत आहे की तुम्हाला सगळ्यांना ससा आणि कासव ही गोष्ट माहिती आहे. त्याच गोष्टीवर आधारित मी इथे काही वाक्य लिहिलेली आहेत. त्यांना तुम्ही फक्त क्रम द्यायचा आहे. त्यांना तुम्ही फक्त क्रम द्यायचा आहे. योग्य क्रमाने ती गोष्ट परत लिहायची. तुम्ही नुसतं क्रम एकाखाली एक आकडे लिहून ठेवा, फक्त वाक्य लिहायची गरज नाही. एकाखाली एक आकडे लिहून ठेवा. मी तुम्हाला बरोबर आकडे काय आहेत ते नंतर सांगणार आहे. दोनच मिनिटं तर तू हिच्याशी स्वातीशी बोलतेस का, काय काय आणायचं आहे आणि काय काय नाही त्याचं, आणि प्रोफाईल तुझी तयार करायची तर ती काय काय लागेल त्याला. एक 5 मिनिटात होईल म्हणून सांगू शकताय तुम्ही आता मला क्रम. एकदा एक सशाने व कासवाने शर्त घातली. हा, म्हणजे आता एक मिनिट, आता मी काय करेन, तुम्ही सगळ्यांनी क्रम लिहिलायत का? नाही. चौथा 4 क्रम. हा, आता मी प्रत्यक्ष क्रम दाखवते तुम्हाला, तो चेक करा बरं, बरोबर आहे का? अरे दिसतच नाही. लिमिट बघा, मी इथे आकडे थोडस त्याचं सेटिंग बदललंय ह्याच्यावर. ते वर खाली झालंय मॅडम. नाही, एकदा एका शशाने व कासवाने शर्यत लावली. ससा टुनटुन मारत पळत सुटला. कासव हळूहळू चालत होते. सशाला एक गाजराचा मळा दिसला. हा, मग 5वा येईल. ससा खुश होऊन गाजरे खात सुटला. सशाला झोप. आता ही गोष्ट कशी आहे याच्याशी संबंध नाही, पण ही कृती कशासाठी, तर कोणतीही माहिती, एक मिनिट, कोणतीही माहिती जेव्हा आपण विद्यार्थ्यांसमोर देत असतो तेव्हा ती माहितीचा जर क्रम लावायचा असेल तर तो क्रम कसा लावायचा, त्याच्यामध्ये तर्काचा वापर कसा करायचा, हे विद्यार्थी याच्यातून शिकणार आहेत. त्यांनी जे वाचलेलंच आहे त्याच्यावर आधारितच ही कृती असणार आहे, आणि मात्र त्यांना ते आठवून तर्क वापरून योग्य क्रमाने, म्हणजे जिथे जिथे क्रम ठेवणं आवश्यक आहे तिथे तिथे आपल्याला ही कृती वापरता येणार आहे. अशा प्रकारच्या कृती वापरता येणार आहेत. अशा कृती आपल्याला शास्त्र विषयासाठी, गणित विषयासाठी, इतिहासासाठी, भूगोलासाठी, इतर सगळ्या विषयांसाठी करता येणार आहेत. आणि भाषेचं मुख्य सौंदर्य त्याच्यातच आहे की ती कोणताही विषय शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून शेवटचं उदाहरण जे मी घेतलेलं आहे ते मी मुद्दाम त्रिकोणाचं घेतलेलं आहे. मुलांना जेव्हा आपण कोणतीही एखादी संकल्पना शिकवतो ती संकल्पना त्यांना बरोबर कळली आहे का नाही हे समजून घेण्यासाठी फ्रेयर मॉडेल म्हणून आपण एक तंत्र वापरू शकतो, तंत्रनीती वापरू शकतो. त्याच्यामध्ये फक्त काय केलंय, 4 रकाने आहेत, 4 कॉलम्स आहेत. पहिल्या कॉलम मध्ये ते त्या संकल्पनेची व्याख्या लिहिणार आहेत. दुसऱ्यामध्ये त्याची वैशिष्ट्य लिहिणार आहेत. तिसऱ्यामध्ये त्या संकल्पनेची उदाहरणं लिहिणार आहेत. आणि चौथ्यामध्ये जी उदाहरणे नाहीत अशी काही उदाहरणं तिथे, म्हणजे अशा काही गोष्टी तिथे लिहिणार आहेत. याच्यामधून संपूर्णपणे त्यांना
ते संकल्पना समजली आहे का नाही हे लक्षात येते. आजच्या माझ्या संपूर्ण तुमच्या बरोबर जे काय मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये माझा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की भाषेची जी कौशल्य आहेत ते फक्त भाषा शिकण्यासाठी सीमित न ठेवता इतर सगळे विषयही शिकवण्यासाठी आपल्याला कशा वेगवेगळ्या कृती घेता येतील, म्हणजेच ज्याला आपण संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये भाषेचा वापर ज्याला महत्व देतो किंवा याला आता जे महत्व आले आहे त्या अनुषंगाने आपण या कौशल्यांकडे बघूया, या मराठी भाषेकडे बघूया आणि सगळ्यांना मराठी भाषा अधिकाधिक आवडायला लागेल, अधिकाधिक ते वापर करायला लागतील आणि ते आनंदाने ती भाषा शिकतील, त्या भाषेमधून इतर विषय शिकण्यासाठी सुद्धा प्रवृत्त होतील अशी आशा आपण करूया. आणि मी इथे थांबते आहे. धन्यवाद.